शिट सॉरी माझं लक्ष नाहीये. इथे नाही जायचं आपल्याला. युटर्न घे. तू किती दिवस जेवला नव्हतास? अरे हळू खा. तुला पण मम घेऊ. फायनली नवी मुंबईत पोहोचलेलो आहे. अर्धा तास लागला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या आजच्या पहिल्या व्लॉगमध्ये. सो माझा आजचा पहिला व्लॉग असा असणार आहे की माझा प्रवास फ्रॉम डोंबिवली टू माझं गाव कसा असणार आहे. सो ते मी या माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये कव्हर करणार आहे. सो तर चला दाखवतो तुम्हाला माझा प्रवास कसा झाला. सगळ्यांच्या बॅगा रेडी आहेत पण माझीच बॅग रेडी नाही आहे. सो मला आता लवकरात लवकर बॅग पॅक करायचे. आळस हा माणसाचा शत्रू आहे. सगळ्यांच्या बॅगा रेडी झाल्यात. माझ्या वाईफची बॅग आहे. ही माझ्या वाईफची बॅग आहे. यादूची बॅग आहे. काहीतरी असेल याच्यामध्ये. ऑलमोस्ट सगळ्या बॅगा रेडी आहेत. फक्त माझीच बॅग भरायची बाकी आहे. सो लेट्स गो. भरूया पटकन. आपण कधी टायमावरती बॅगा भरल्यात. यायचं, उचलायचे कपडे, भरायचे बॅगेत. आली आपली बॅग रेडी आहे. अजून एक बॅग आहे. ही एक बॅग आहे. चलो आपल्या बॅग रेडी झालेल्या आहेत. सो आता आपल्याला कारमध्ये घेऊन जायचंय. अशा प्रकारे आपल्या सर्व बॅगा गाडीत भरून झालेल्या आहेत. सो आता आपण निघूया. हॅलो. सो आज मी चाललोय माझ्या गावी कुसरून पाटण तालुका, सातारा जिल्हा. आणि यस, आता मला डोंबिवलीमधून जायचं आहे मुलुंडला. आणि मुलुंडमधून मला माझ्या वाईफला आणि माझ्या मुलाला पिकअप करायचं आहे. आणि तिथून मग मी माझ्या गावी जायला निघणार आहे. सो लेट्स गो. निघायच्या आधी गाडीतल्या गणपती बाप्पाला नमस्कार केला आणि गणपती बाप्पा मोरया म्हणत गाडीला स्टार्टर मारला. गाडी स्टार्ट केल्यानंतर कळलं अरे आपल्या गाडीत तर CNGच नाही आहे. म्हणून निघालो CNG पंपावर. वाह, माझं नशीब एवढं चांगलं होतं की CNG पंपावर अजिबात गर्दी नव्हती. CNG भरला आणि पटकन निघालो पुढच्या प्रवासाला. अरे हे काय बघतोय मी? आज चक्क कल्याण शिळफाटा रोडवरती अजिबात ट्रॅफिक नाही आहे. आजचा दिवस खरंच माझ्यासाठी खूप चांगला आहे वाटतं. CNG पंपावरती पण गर्दी नाही भेटली आणि इकडे पण ट्रॅफिक नाही आहे. सो खूप चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी आज. मेट्रोच्या चालू असलेल्या कामांमुळे आणि पलावाच्या अपुऱ्या ब्रिजच्या कामामुळे इथे प्रचंड ट्रॅफिक होत असतं दररोज. बट आज खरंच खूप चांगली गोष्ट आहे, इथे अजिबात ट्रॅफिक नाही आहे. सो आपल्याला पण पटकन निघता येईल इथून. अरे यार, मी खूप खुश होतो कारण आज कल्याण शिळफाटा रोडवरती चक्क आज ट्रॅफिक अजिबात नव्हतं. पण जरा पुढे आलो आणि मला प्रचंड ट्रॅफिक लागला, ते मुंब्रा बायपासवरती. बघू आता किती वेळ आपल्याला इथे थांबायला लागतं आहे. जवळजवळ 20 मिनटं लागली मला कल्याण शिळफाटा रोडच्या ट्रॅफिकवरती. आणि तिथून पुढे निघतोच तोपर्यंत मला पाईपलाईन रोडवरती परत ट्रॅफिक लागलं कारण तिथे प्रचंड खड्डे होते. त्याच्यामुळे स्लो मूव्हिंग ट्रॅफिक होतं तिथे. बट एनिवे, ट्रॅफिक इज ऑल्सो पार्ट ऑफ अवर लाईफ समजत पुढे निघालो. नवी मुंबईत पोहोचलेलो आहे. अर्धा तास लागला, मोर दॅन हाफ ॲन आवर. शिळफाटाला थोडं ट्रॅफिक होतं, अदरवाईज टाईम नसता लागला. लेट्स सी. ऑलमोस्ट 1 तासानंतर दीड तासानंतर मुलुंडमध्ये पोहोचलेलो आहे. मुलुंडमध्ये मला फारसं काही एवढं ट्रॅफिक लागलं नाही. सो या, आता इथून पुढे मला फक्त 5 मिनटं लागतील घरी पोहोचायला. येस, फायनली मुलुंडला पोहोचलेलो आहे. चला दोघांना पिकअप करूया आता. घरी येऊन बघतो तर काय, हे महाशय अजून क्रेयॉन सोबत खेळतात. कधी निघणार काय? इथून पुढे यायचं आवरायचं आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघणार. फायनली दोघांचं आवरलं आणि दोघे निघाले.
12 वाजता निघणार आहे आम्ही. आम्हाला 1:30 वाजला मुलुंडमधून निघायला. बघू आता कधी पोहोचतोय. फायनली आम्ही जाण्यासाठी निघालो आणि तेवढ्यात आदूची बडबड चालू झाली. काय सॉंग्स काय बोलतोय, पोएम काय बोलतोय, त्याची कंटिन्युअस बडबड म्हणजे आमच्यासाठी एक एंटरटेनमेंट होता. मुलुंडमधले सगळे रस्ते मला माहिती आहेत असं सांगून दिशाने आम्हाला चुकीच्या रूटने नेलं. पोएम बोलतो कंटिन्युअस. सॉरी माझं लक्ष नाहीये. इथे नाही जायचं आपल्याला. युटर्न घे. आदू डॅडाकडे लक्ष द्यायला लागेल वाटतं मम्माला आज. कुठे जायचंय? युटर्न घे इकडून. तिकडे जायचंय. असा GPS बाजूला बसला. काही पण इथे कधी सोडलंस? कुठं सोडायचं? इकडनं राईट घ्यायचा आपल्याला. पुढचा राईट पाठ आहे माझ्या. नाहीये पाठ. हा नवीन रोड आहे. तुला नाही माहिती हा रोड. फायनली GPSच्या आर्ग्युमेंट नंतर आम्ही येऊन पोहोचलो मुंबई पुणेच्या पहिल्या टोल नाक्यावरती. खरं तर हा टोल आम्हाला, आजचे सगळे टोल आम्हाला फ्री आहेत बिकॉज आमच्याकडे आज पास आहे. वाह क्या खुशी आहे. फक्त 2 तास झाले होते आम्हाला जेवून, बिकॉज आम्ही जेवूनच निघालो होतो आणि तेवढ्यात आम्हाला ऑन द वे फूड कोर्ट दिसलं. मग काय मॅकडीमध्ये गेल्यावर काय ऑर्डर करू आणि काय नको असं झालं होतं. पण मी बर्गर खात नसल्यामुळे मोस्टली मी कॉफी प्रेफर केली. दोघांच्या पण पोटात आग पडली होती. सो आम्ही जो कॅरी केला होता स्नॅक्स त्यावर त्या दोघांनी ताव मारायला सुरुवात केली. अजून ऑर्डर यायला थोडा वेळ लागणार होता. तेवढ्यातच आमच्या ऑर्डर नंबरची अनाउन्समेंट झाली. मी लगेचच वेळ न घालवता आमचा बर्गर मिल आणि कॉफी काउंटरवरून कलेक्ट केली. पोटॅटो प्राइस फक्त माझेच आहेस, ते कुणीही घ्यायचं नाहीत असं आदूचं म्हणणं होतं. मी घेतो. आधार घे घे घे. हा नाही तुझ्या खा. शेजारीच मला एक बुक स्टोर दिसले. खूप भारी भारी बुक्स त्या स्टोअरमध्ये होते. तिथून निघतोच तोवर आदू बोलायला लागला मला पोटॅटो चिप्स पाहिजेत, पोटॅटो चिप्स. ते घेण्यासाठी आम्ही शॉपमध्ये निघालो. चिप्स घेतल्यानंतर त्याचा आनंद गगनात मावत नव्हता आणि तेवढ्यातच त्याला समोर डॉगेश बाई दिसले आणि मांजर दिसलं की आदूला एवढा आनंद होतो की बापरे बाप. मेगडीच्या बर्गरवर ताव मारून आम्ही फूड कोर्टला बाय बाय केलं आणि निघालो आम्ही पुढच्या प्रवासासाठी. आत्ताशी आम्ही लोणावळ्यामध्ये होतो. इथून पुढे आम्हाला खूप डिस्टन्स कव्हर करायचं आहे. थोडं पुढे गेल्यानंतर मला नेलपेंटचा वास अचानक यायला लागला गाडीमध्ये. मी म्हटलं काय चालू आहे गाडीमध्ये. बघतो तर काय हे नेलपॉलिश लावायचं काम चालू होतं इकडे. प्रचंड वास येत होता गाडीमध्ये नेलपेंटचा आणि खूप काही मेकअप साहित्य पण आणलं होतं हिने. सो मी सांगितलं थोडंफार हे घरी लावण्यासाठी पण ठेव, सगळाच मेकअप गाडीमध्ये नको करू. मम्मा ट्रेन बोलती कार हलवू नकोस. आज खंडाळा घाटात पण काहीच ट्रॅफिक नव्हतं आणि वेदर तर एवढं भारी होतं, खूप भारी होतं. सगळीकडे क्लाउड्स होते अँड अदूला पण वेदर खूप आवडलं होतं. तो पण खूप एक्साइट झाला होता की क्लाउड्स, हिरवी झाडं, डोंगर. सो त्याचं गाडीमधून तेच चालू होतं, डोंगर, व्हाईट क्लाउड्स. मेगडीच्या बर्गरमध्ये काय होतं काय माहिती, दोघं पण एकदम भन्नाट सुसाट झोपले होते. काय कसलं भान नव्हतं त्यांना. पुण्यात पोचलोय, पुण्याच्या पलीकडे गेलोय, काही नाही. फायनली आम्ही साताऱ्याच्या पुढे पोचलो आणि आम्ही कॉफी ब्रेकसाठी थांबलो होतो बिकॉज 2-3 तास झाले होते. हे दोघांनी मस्त झोप काढली होती पण मला कॉफीची खूप गरज होती. सो आम्ही कॉफी प्यायला बसलो इथे. सो कॉफी अत्यंत खूप चांगली होती, म्हणजे विदाऊट शुगर घेतली होती मी. सो खूप भारी होती. आणि इथे मग आम्हाला भेटले डॉगेश बाई. ते तर खूप एक्साइटमेंटने आमच्याकडे बघत होते. मग मी त्यांना बिस्किट खाऊ घातले तिथे. सो मग ते खुश झाले.
ही आजूबाजूला पसरलेली हिरवीगार चादर बघून खूप भारी वाटतं. आज खरं तर आदू खूप चार्ज होता. वेगळीच एनर्जी त्याच्यामध्ये होती, कारण नुसता बडबड 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 करत होता. गाडीमध्ये आज खरंच सॉंग्स अजिबात वाजले नाहीत. आदूची बडबड ऐकत 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 कधी एकदा आम्ही आमच्या गावी पोहोचलो, आम्हाला पण कळलं नाही. जाता जाता मला सगळं आपल्या शेतकरी राजा हा घरी जाताना दिसत होता, कारण संध्याकाळची टायमिंग होती. सगळी आपली शेतातली कामं आवरून ते आपापल्या घरी जात होते. जवळजवळ 5 ते 6 तास आम्ही याची बडबड ऐकतोय. हे जे बोलतोय ते आम्ही ऐकतोय. तर तुम्ही पण थोडं ऐका की हा काय बोलतोय, आणि तुम्हाला पण समजलं तर आम्हाला पण सांगा. बडबड ऐकत आम्ही गावात पोचतोच तोच आम्हाला आमच्या सार्वजनिक गणपती बाप्पाचे दर्शन झाले. हा आहे आमचा कुसरूनचा महाराजा. गाडीतून गणपती बाप्पाला पाया पडलो आणि लगेचच निघालो मी माझ्या घरी. आणि यस, लगेचच 1 मिनिट पण लागला नाही मला घरी पोचायला. जस्ट आता इथे मी माझी गाडी पार्क करतो आणि पहिलं मला जे काम करायचं ते मला गाडीतून सगळं सामान काढून घरात ठेवायचं आहे. सो चला आता ते मला काम करू. आम्ही मुंबईवरून आलोय हे कळल्यावर आजूबाजूचे पाहुणे आम्हाला भेटायला आले होते. खूप भारी वाटलं. मग काय त्यांच्यासोबत थोड्या गप्पा, चहा वगैरे झाला आणि त्याच्यानंतर मग आम्ही थोडा आराम केला. वाटला आमचा ट्रॅव्हल ब्लॉग. सो तुम्हाला आवडला का? आवडला तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. आणि हे बघा आमच्या गावातले काही सुंदर असे दृश्य. डोंबिवली ते मुलुंड आणि मग आपलं गाव, हा प्रवास आम्हाला कायम लक्षात राहील. मला आमचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब करा.